मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण आलो आहोत मुन्नारच्या टी गार्डनमध्ये. मी कधीपासूनची एकदा वाट बघत होती की कधी आपण टी गार्डनला जातो. मी छान छान असे फोटोज आणि व्हिडिओज काढते. खरं सांगते, समोर तुम्ही बघू शकता एवढं ती ग्रीनरी दिसत होते ना, म्हणजे सगळी बगल तिकडे हिरवळ आणि हिरवळच दिसत होती. असं नाही का स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं लिटरली. आणि आता इथे ना एवढं छान वातावरण आहे ना, आता फोटो तर एक नंबरच येणार. मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय झालं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. Side. Let's go. काय झालं? चल ना. आणि आम्ही आता इथं वरती पोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता एवढं भारी दिसत होतं ना सगळं. किती छान आणि सुंदर झाडं लावली आहेत त्यांनी, म्हणजे एकदम अस्थेटिक वाटत होतं सगळं. फोटोज तर खूप भारी येणार. आणि इथे शरीरचं काहीतरी खेळायचं सुरू. आम्ही ना इथं दुपारी 12-1च्या दरम्यान आलो होतो, त्यामुळे ऊन होतं. उन्हामुळे ना हे चहाची पानं होते ना, ते एवढे असे चमकत होते ना. फोटोज व्हिडिओ खूप छान येत होते. आता मी ना लॉंग व्हिडिओ तर जास्त शूट केला नाही. तुम्ही ना माझे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा. तर तिथे ना माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की हे सगळे झाडं वगैरे दिसतील. आणि इथं जवळच ना ते शॉप होतं, तर तिथून आम्ही चहा वगैरे काहीतरी चहा पावडर घेतली. टी गार्डनमध्ये जाऊन ना खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे काहीतरी पाहिल्यासारखं वाटलं मला. एकदम रिलॅक्स आणि एकदम स्वच्छ हवा होती तिथे. आणि ते सगळे फोटोज वगैरे तिथं काढून झाले होते. नंतर आम्ही खाली आलो होतो, तर इथं पायनॅपलची शेती होती. तर ते पण बघायला ना आम्ही 5-10 मिनटं थांबले होते. तिथून आम्ही पायनॅपल वगैरे घेतले आणि इथं 10-15 मिनटाचा ब्रेक घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही. किती वाजले? कलर हेलो, कहाँ पे है सरयू? कसं वाटतं हाऊसबोट? आपण असं ह्यात राहणार आहे. तर आम्ही ना आता हाऊसबोटमध्ये राहण्यासाठी निघालो होतो. आता कसं काय ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्या आधी ना तुम्ही हे घरं आहेत ना ती बघा. म्हणजे ही घरं ना शपथ सांगते, आम्ही जेवढे केरळमध्ये घरं पाहिले ना तेवढी एवढी सुंदर घरं होती ना. प्रत्येक घराला ना पांढरा रंग दिलेला होता. आणि जे कौलारू असतात ना, ते जो रूफटॉप ना तसं कौलारूसारखं होतं. प्रत्येक घराचं ना असं उतरतं कौलारू होतं. त्यामुळे ते एवढं भारी वाटत होतं ना. एवढं अस्थेटिक घरं होती ना, खूप सुंदर होती बाहेरून तर दिसायला. खरंच खूप छान वाटत होतं. तर आम्ही ना आता इथे तुम्हाला सांगितलंच की आम्ही हाऊसबोटमध्ये राहण्यासाठी आलेलो होतो. तर आमचा 1 नाईट स्टे होता हाऊसबोटमध्ये. मी तर खूप जास्त एक्सायटेड होते, कारण पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स घेणार होते. आता हाऊसबोट कशी आहे काय आहे ते मी तुम्हाला टूर देईलच, पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.